पुसेगाव सुवर्णनगरीतील जनतेचा विश्वास, पोलिसांच्या सेवेमुळे पुन्हा झळकली ओळख। गोरगरीब, पीडित, असहाय्य महिला व पुरुष यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुसेगाव पोलीस ठाण्याने गेल्या काही वर्षांपासून उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला पोलीस अमृता चव्हाण गेल्या 6 वर्षापासून इमानी इतबारी सेवा बजावत असून त्यांना तत्परतेमुळे अनेक निरपराधांना आधार मिळाला आहे। ऑनलाईन गुन्ह्यांपासून मोबाईल लोकेशन पर्यंत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्यांनी शेकडो हरवलेले मोबाईल, पर्स, पैसे शोधून गोरगरिबांना परत दिले। त्यामुळे चव्हाण मॅडम या संपूर्ण पोलीस खात्याला प्रेरणादायी ठरलेत। याशिवाय पुसेगाव शहर सलग 2 वेळा महाराष्ट्र राज्यात झळकले, यात देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे। गेल्या वर्षभरापासून पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप अशोक पोमन यांनी गोरगरिबांच्या घरी जाऊन त्यांचा प्रश्न ऐकून त्यांना न्याय मिळवून दिलाय। नागरिकांच्या संकटाच्या क्षणी धावून जाणारा हा खरा लोकाभिमुख अधिकारी असल्याचं मत स्थानिकांमध्ये आहे। तसेच नागरिकांच्या व्यथा नीट ऐकणारे दप्तरी पोलीस हवालदार योगेश बागल व गोपनीय द.बा. सुंदर नरळे हे देखील नागरिकांसाठी आशेचा किरण ठरले। जनतेच्या अशा सहकार्यामुळे व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे पुसेगाव पोलीस ठाणे 2 वेळा महाराष्ट्रात नंबर 1 झळकले। आज पुसेगाव सुवर्णनगरीत कार्यरत अधिकारी व अंमलदार यांचे पुसेगाव नगरीतील नागरिक आणि भाविक तोंड भरून कौतुक करतायत। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।